आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुला सांगतो नंदू, मला त्याबद्दल खात्री आहे। अगं आपलंच नाणं खोटं आहे, त्याला दुसरे लोक काय करणार? बघूया बाबा, आता वकील साहेब काय करतायत आणि काय उत्तर देत आहेत। ठीक आहे, पण नंदू काहीही झालं तरी खचून जायचं नाही। आणि हे बघ नंदू, वृद्धाश्रमाच्या बाबतीत कसलीही तडजोड करायची नाही किंवा माघार सुद्धा घ्यायची नाही। तो प्रश्न खरंच खूप मोठा आहे। येस, ए गुंडुल्या, गुंडुल्या, दार उघडणार आहेस का? काय आहे? कसला आशीर्वाद देतोस? अगं नाही, आशीर्वाद नाही देते, मी टेम्परेचर चेक करतोय। आत यायचंय ना मला, म्हणून म्हणलं एकदा टेम्परेचर किती आहे बघावं। चढा। काय झालं बाळा, तू इतक्या उशिरा बाहेर होतेस आणि तू बाहेर कुठे आहेस हे जर मला माहिती नसेल तर मला काळजी वाटणार, बरोबर आहे की नाही? हो, मग या काळजीपोटी मी तुला फोन केला आणि फोनवरती माझा आवाज नव्हता वाढला, पण तुला असं जर वाटलं की माझा आवाज वाढला असेल तर ते बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांग। आय डोंट नो। मला तुझी काळजी वाटते, मी काय करू मला सांग। तुझी काळजी वाटणं माझ्या हातात आहे का? तुला कोणी काही करू नये असं मला मनापासून वाटतं, माझं चुकतं का सांग मला। सॉरी, मी ओव्हर रिॲक्ट झाले। इट्स ओके माऊ, इट्स ओके। मी आता आत येऊ? सर, आता सांग मला, का झाला उशीर तुला? कुठे होतेस? आदिरा, तू रडतेस? काय झालं रडायला? हं? काय झालं? शांत हो बाळा, काय झालं सांग मला। काय? तू लवकर का नाही आलास? अरे आय एम रिअली व्हेरी सॉरी आदिरा, मी खरंच यायला निघालो होतो, पण वाटेत ना ते घोळ झालाय इतका, मला मनस्ताप झाला ना त्या गोष्टीचा, मी काय सांगू तुला। ते सोड, मला सांग, तू खुश आहेस का? तुला त्याच्याशी लग्न करावं असं वाटतंय का? त्याच्याबरोबर तुझं लग्न होणार नाही, विषय संपला, रडतेस कशा करता? आदिरा, काय झालं? माझं एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे। काय म्हणालीस? मला एका दुसऱ्या मुलाशी लग्न करायचंय। रोहन नाव आहे त्याचं। दोघातली तुटे